नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। 31 जानेवारी 2026 या दिवशी आलेली आहे विश्वकर्मा जयंती। हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे। विश्वकर्मा देव हे संपूर्ण सृष्टीचे आद्य शिल्पकार मानले जातात। देव, दानव आणि मानव यासाठी जी भव्य सृष्टीची निर्मिती झाली त्यामागे विश्वकर्मा देवतांची कला आहे। 70% लोकांचा हा प्रश्न असतो की माझी वास्तू व्हावी किंवा माझे नवीन दुकान व्हावे, पण किंवा माझी जुनी वास्तू आहे ती विकून मला नवीन वास्तू घ्यायची आहे, किंवा मी घेतलेल्या वास्तूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येत आहेत, त्याचे कागदपत्र होत नाही। या सर्व अडचणींवरती ही विश्वकर्मा जयंती ही सेवा खूप चांगली सेवा आहे। तर फक्त पैसे असूनच आपण घर घेऊ शकतो असे नाही, तर आपल्याला वास्तू घेण्यासाठी आपल्याला घर घेण्यासाठी योगही यावा लागतो। घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी आर्थिक अडचणी, मानसिक अडचणी किंवा शारीरिक अडचणी अशा खूप साऱ्या अडचणी असतात। खूप साऱ्या त्रासातून आपल्याला जायचे असते। असे म्हटले जाते की घर बघावे बांधून, लग्न बघावे करून। तसेच आहे हे की घर बांधताना ज्या अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते त्या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी ही विश्वकर्मा जयंती आपल्याला साजरी करायची असते आणि ही सेवा करायची असते। आपलेही सुरळीत घर व्हावे किंवा लोनचे जे कागदपत्र चालू असतील ते सुरळीत पार पडावे, किंवा आपल्याला जुने घर विकून नवीन वास्तू खरेदी करायची असेल तर या सर्व सेवा केल्या जातात। घरामध्ये आपण काय बघतो तर घराची दिशा ही योग्य असावी। घराची दिशा योग्य असावी किंवा वास्तुशास्त्रानुसार आपल्याला ईशान्य कोपरा हा व्यवस्थित असावा। किचन आपण बाकीच्या वास्तुशास्त्रानुसार घराची टॉयलेटची दिशा किंवा इतर सर्व दिशा पाहत असतो। आपण जर विश्वकर्मा जयंती साजरी केली किंवा विश्वकर्मा देवतेची सुपारी मांडून पूजा केली किंवा विश्वकर्मा चालीसा पठण केले तर आपल्या घरातील वास्तुदोष हे नष्ट होतात। तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी असतील किंवा तुमच्या वास्तूमध्ये वास्तुदोष असेल तर विश्वकर्मा चालीसाचे पठण केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात। घराचे लोन पास होत नाही किंवा घराचे पोझिशन मिळत नाही, किंवा काही वेळेस असे झालेले असते की आपल्याला बिल्डरने फसवलेले असते, आपल्याला पोझिशन लवकर मिळत नाही, त्यावरती ही विश्वकर्मा चालीसाची सेवा केल्यावरती आपल्या सर्व अडचणी दूर होतात आणि आपल्या मनासारखी वास्तू आपल्याला मिळते। विश्वकर्मा हे पारंगत काळातील इंजिनियर मानले जातात। तर या विश्वकर्मा देवतांनी सोन्याची लंका, मथुरा, द्वारका अशा या सर्व नगरींची बांधकामे विश्वकर्मा देवांनी केलेली आहेत। विश्वकर्मा देवांना सर्व देवांमधील इंजिनियर असे म्हटले जात होते। त्यांनी देवांसाठी शस्त्र तयार केली होती। त्यांनी प्रभू रामचंद्रांना लंकेत जाऊन मदत केली होती। विश्वकर्मा जयंती ही आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते। घरातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात म्हणून विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते। पठण काय करायचे आहे तर पठण आपल्याला गुगलवरती सर्च केलं तर विश्वकर्मा चालीसा असे गुगलवरती आपल्याला सहज उपलब्ध होते। ते विश्वकर्मा चालीसाचे आपल्याला कमीत कमी 41 दिवस, दिवसातून 3 वेळा विश्वकर्मा चालीसाचे आपल्याला पठण करायचे आहे। 3 वेळा जर शक्य नसेल तर आपली वास्तू होईपर्यंत आपल्याला किमान दिवसातून 1 वेळा तरी विश्वकर्मा चालीसाचे पठण करायचे आहे। ही सेवा करत असताना मांसाहार वर्ज्य करायचा आहे। आपल्या घरामध्ये काहीच वास्तुदोष नाही असे असले तरी आपल्या घरामध्ये आपण वारंवार कटकटी, भांडणे, वादविवाद केल्यामुळे आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होतात। यावरही आपण वास्तुदोष नाहीसा होण्यासाठी विश्वकर्मा चालीसाचे पठण करावे।
प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते खूप मोठे स्वतःचे घर असावे, खूप मोठे असावे असे नाही, पण छोटे का होईना प्रत्येकाचे घर असावे. विश्वकर्मा यांना वैदिक देवता मानले जाते. सूर्यशक्तीचा वापर करून त्यांनी त्रिशूळ तयार केला होता. काम हेच पूजन आहे. प्रामाणिकपणे, कौशल्याने आणि शिस्तीने काम करणारा माणूस हाच विश्वकर्माचा भक्त होय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.